नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजपासून तुम्ही ऐकणार आहात तानाजी धरणे यांची कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात तानाजी धरणे लिखित हेलपाटा भाग पहिला. प्रत्येकाच्या आयुष्यात बाबा या शब्दाला अनन्यसाधारण महत्व आहे. मग तो बाबा कोणी नोकरदार असू दे, कोणी शेतकरी असू दे, की व्यावसायिक असू दे किंवा शेतमजूर सालगडी असू दे. प्रत्येक जण आपल्या आपल्या भूमिकेत बाबाची जबाबदारी पार पाडत असतो. हेलपाटाच्या निमित्तानं मी तमाम मराठी वाचकांना सांगू इच्छितो की मित्रांनो, माझा बाप शेतमजूर सालगडी होता. माझा भाऊ शेतमजूर सालगडी होता. कुटुंबासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी नियतीला धरून करावी लागलेली तडजोड होती. मी अभिमानानं सांगू शकतो की माझे बाबा सालगडी होते, पण जगातले सगळ्यात बेस्ट बाबा होते. आम्ही 6 भावंड होतो, पण उभ्या आयुष्यात त्या व्यक्तीनं आम्हा कोणाला किंवा आईला साधी एखादी शिवी दिलेली कधी आम्ही ऐकली नाही. आमचं 6 भावंडांचं कुटुंब सांभाळताना आईबाबांची खूप आपदा व्हायची. ते वैयक्तिक आयुष्य कधी जगलेच नाहीत. त्यांच्या पदरी खूप हाल अपेष्टा आल्या, परंतु त्यावर त्यांनी आपली मेहनत, प्रामाणिकपणा यांच्या जोरावर एका आदर्श कुटुंबावर जेवढे चांगले संस्कार व्हावेत त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक आमच्यावर केले. आम्हाला लहानाचं मोठं केलं. 4 बहिणींचं संगोपन, त्यांची लग्न, मोठ्या भावाचं, माझं संगोपन, मोठ्या भावाचं लग्न, माझं शिक्षण, हे अगदी त्यांनी नेटानं केलं. त्यांचं हातावरचं पोट होतं. रोज काम करीन तेव्हा पोटाला 2 घास मिळतील. बाई म्हणजे माझी आई. तिला आम्ही सर्वजण बाई म्हणायचो, कारण माझ्या बाबाचं गाव आणि आईचं गाव एकच होतं. आंबळे म्हणजेच आनोसेवाडी. अतिशय खेडं गाव. मामा गावात असल्यानं ते आईला बाई म्हणायचे, त्यामुळे आम्हा सर्व भावंडांना आईला बाई म्हणायचीच सवय लागली. बाई सांगते, माझ्या जन्माच्या वेळी म्हणजे 1972 सालच्या दुष्काळात संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळानं होरपळला होता, बेजार झाला होता. सर्व माणसं, कुटुंब, गाव सोडून अन्य गावाच्या आश्रयाला जात होती. उत्पन्नाचं साधन कोणाकडेही नव्हतं. 2-2 दिवस उपाशी काढावे लागायचे. धड अन्न मिळत नव्हतं की पाणी. खूप दयनीय अवस्था झाली होती. अशा परिस्थितीत आमच्या कुटुंबानं ही गाव सोडलं आणि शेजारी असणारं मांडवगण फराटा गाठलं. तिथेही काम नव्हतं, पण थोडा नदीचा ओलिताचा भाग असल्यामुळे जनावरांना ओला चारा आणि गवत मिळत होतं. घरात 6-7 तोंड खाणारी. सर्वच भावंड लहान असल्यामुळे आईला कामावर, रोजंदारीवर जायला भेटत नसे. दुष्काळ असल्यामुळे कोणी कामही देत नव्हतं. परंतु या परिस्थितीत कुटुंबाला वाचवलं ते आमच्या खिल्लारीनं. खिल्लारी म्हणजे आमची गाय. तिला आम्ही देवापेक्षा कमी कधीच मानलं नाही. गाय अतिशय पांढरी शुभ्र आणि खिल्लार होती. आई सांगते, तिला तिच्या लग्नात मिळालेला दागिना म्हणजे पुतळ्या मोडून तिने ती गाय घेतली होती. गाय अतिशय मारकी होती. भाऊंशिवाय कोणालाही हात लावू द्यायची नाही. तिला लांबूनच चारा पाणी फेकून टाकावं लागायचा. पाणी पण उभ्यानंच बादलीत ओतावं लागत असायचं. तिची दहशत एवढी होती की घरात म्हणजे झोपडीत चोर येऊ नयेत म्हणून गाईला झोपडीच्या दर्शनी भागात बांधायचे. मग झोपडीजवळ वारा सुद्धा येतो ना, 1000 वेळा विचार करायचा. खऱ्या अर्थानं आमची खिल्लारी आमच्या कुटुंबाचं पालन पोषण करणारी होती. दुष्काळात नेमकी खिल्लारी व्यायली होती. तिला सुंदर कालवड झाली होती, पांढरं शुभ्र बत्तास, म्हणून तिचं नाव बत्ताशी ठेवलं. गाय वासराला पाजून जेवढं दूध निघेल तेवढ्या दुधाचा भाऊंनी उकडा म्हणजे रतीब लावलेला होता.
त्याच्या बदल्यात किलो अर्धा किलो धान्य, ज्वारी बाजरी किंवा मिलो जे रोज भेटेल ते आणायचं. आई जात्यावर ते दळायची. थोडं असलं तर कण्या करायची, मग सर्वजण घास खायचो. असं वर्षभर चाललेलं होतं. गाईची धार काढताना बाबांनी वासरू कधीच आखडलं नाही. धार काढताना ते जेवढं पिईल तेवढं पिऊ दिलं, कारण तो त्याचा हक्क आहे असं भाऊ म्हणायचे. आपण दूध काढून त्याला पोरका करतो हे त्यांना कधीच मान्य नव्हतं. खिल्लारी एवढी गुणी होती की तिला वडील बाहेरगावून आल्याचं समजायचं. वडील कधी बाहेरगावी गेले तर ती 2-2 दिवस बेचैन व्हायची, नीट खातपीत नसायची. तिचा शेणकोर भाऊंशिवाय कुणालाही करता आला नाही. दिवसभर आपल्या जागेवर फिरत असायची. वडील गावाहून आपल्या घराजवळ आले, एखादा किलोमीटर दूर असले की तिला बरोबर समजायचं. ती 2-3 वेळा मोठ्यानं हंबरडा फोडायची की आम्हाला आपले भाऊ म्हणजे बाबा आता थोड्याच वेळात घरी पोहोचतील हे लक्षात यायचं. आणि थोड्या वेळात भाऊ घरी आलेले असायचे. इतकी ती भाऊंशी कनेक्ट होती. ती कधी सुटली आणि भाऊ घरी नसले तर तिला बांधायची किंवा धरण्याची कोणाची बिशादच नसायची. ती सुटली तर उभ्या पिकात घुसायची आणि शेत खायची, पण तिला कोणी टच करू शकत नव्हतं. कोणी हुसकवायला गेलं तर सरळ अंगावर यायची. त्यामुळे कोणी तिच्या वाटेला जात नसायचं. भाऊ आले की मग तिला बांधायचे आणि त्यानंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पाडायचा. पुढे त्याच दुष्काळात माझा जन्म झाल्याचं आई सांगते. तिने दिवसभर शेतावर मजुरीनं पपई तोडण्याचं काम केलं आणि रात्री माझा जन्म झाला. घरच्या घरी, कोणी शेजारी पाजारी नाही की नातेवाईक नाही. कारण आईचा स्वभाव फार कडक आणि फटकळ असल्यामुळे तिच्या नादाला कोणी लागत नसे. आजही आम्ही भावंड तिला बाईच म्हणतो. भाऊ होते म्हणून तुझा संसार नीट झाला, नाही तर तुझं काही खरं नव्हतं असं म्हटलं की तिच्या बाबांविषयी आठवणी जागृत होतात. आज 80 वय आहे तिचं. तिच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव जगातल्या इतर कोणत्याही गोष्टीने किंवा सुखानं उमटणार नाहीत. ती म्हणते, माझा माणूस चांगला होता म्हणून माझा निभाव लागला. पुढे मांडवगणचं सालं संपलं आणि वडिलांनी बुरके गाव गाठलं. तिथे श्रीराम कुटुंबाकडे 3-4 वर्ष सालगडी म्हणून काम केलं. परंतु तिथेही कुटुंबाची होणारी आबाळ आणि छोटी छोटी 6 मुलं सांभाळणं यामुळे बाई भाऊंच्या पदरी खूपच हालाखीचं जीवन वाट्याला आलं. त्यातच श्रीराम कुटुंबाचा आपापसातला वाढणारा कलह, त्यामुळे भाऊंनी बुरके गाव सोडण्याचा निर्णय घेतला. वाटेवरून चालत होतो. पाय होते अनवाणी, पोटात भूक होती, मागत होती पाणी पाणी, अशी आमची अवस्था. बालपण म्हटलं की प्रत्येकाला आठवतो बालपणीचा काळ सुखाचा. प्रख्यात लेखक द.मा. मिरासदार यांचं हे वाक्य नकळत ओठावर येतं की प्रत्येकालाच आपल्या बालपणाबद्दल कुतूहल असतं. तसंच मलाही होतं. माझं बालपणही असंच फरफटत गेलं. तो काळ साधारणतः 1977चा असेल. मी 4-5 वर्षांचा होतो. भाऊ शेतमजूर सालगडी म्हणून काम करायचे, त्यामुळे एका ठिकाणी त्यांचं बस्तान कधी बसलंच नाही. परिणामी सर्वच लेकरं अनपढ राहिली. शिक्षणाचा आणि त्यांचा कधी काडी मात्र संबंध आला नाही. शिक्षण कशाबरोबर खातात हेही त्यांना माहिती नव्हतं. एका गावातलं काम संपलं की दुसरं गाव गाठावं लागेल. मला थोडं थोडं आठवतंय, राहुलला जाण्याचा निर्णय झाला. सामानाचं गाठोडं बांधून आम्ही बुरके गावहून निघालो. ऊन मी म्हणत होतो. आईला आम्ही सगळेजण बाई म्हणायचो, वडिलांना भाऊ म्हणायचो, मोठे बंधू नाना भाऊ त्यांना अण्णा म्हणायचो. थोरली बहीण विमल, तिला सगळेजण अक्का म्हणायचो. अक्काचं लग्न झालं आणि तिने अंदायला निघाली. आम्ही भावंड धाय मोकलून रडलो. 2-2 दिवस करमत नसायचं.
ती ज्या दिशेनं गेली त्या दिशेनं डोळे लावून बसायचो. मधली शेवंताबाई, नंतर मंगलताई. तिला लहानपणी थोडं गायीनं मारलं होतं. डोळ्यांच्या भुवईला थोडी जखम झाली होती, म्हणून तिला सगळेजण लग्न होईपर्यंत आंधळी म्हणायचो. माझ्या अगोदरची बहीण कुसुम, ती सारखी रुसायची, म्हणून तिला सगळेजण बटर म्हणायचे, ते अगदी लग्न होईपर्यंत. मला एकदा स्वप्न पडलं की माझं लग्न झालंय आणि मला 12 पोरं झाली आहेत. हे सपान मी माझ्या भावंडांना सांगितलं तर पुढे कित्येक वर्ष मला 12 पोरांचा बाप म्हणून चिडवायचे. मला खूप खजील झाल्यासारखं व्हायचं. उगीच सांगितलं सगळ्यांना असं वाटून राहायचं. मला आठवतंय, आमच्या शेजारी एक शारदा नावाची मुलगी राहायची. भातुकलीचा खेळ खेळताना मी वाघ्या झालो होतो आणि ती मुरळी. हा प्रकार अण्णांनी बघितला तेव्हापासून ते मला वाघ्या नावानंच हाक मारायचे, अगदी 5वी 6वी पर्यंत. राहुला जाताना प्रत्येकाजवळ सामानाचं ओझं होतं. मी सोडून कोणीच रिकामं नव्हतं. भाऊंच्या डोक्यावर एक भली मोठी लाकडी पेटी होती. खोटं वाटेल, पण त्या पेटीत एक दगडी पाटा वरवंटा आणि कुरुंदाचं दगडी जातं होतं. आज त्याची एक तळी सुद्धा आपल्याला उचलत नाही. डोक्यावर घेऊन जाणं लांब राहिलं. हातात 2 खिल्लार गायी, खिल्लारी आणि बत्ताशी, त्यांची वासरं. भाऊ एवढे कष्ट सोसायचे, पण कधीच कुणाकडे एका शब्दानंही तक्रार नसायची. तो प्रसंग आठवला तरी अंगावर काटा येतो. एवढं बळ भाऊंना कुठून येत असेल? भाऊंनी कधीच कुठल्याही मुलाला काम सांगितलं नाही. उलट मुलांनी सांगितलेलं काम भाऊ करायचे. विहिरीवर पाणी आणायला गेले तर त्यांच्याकडून बऱ्याच बायका मुलं पाणी शेंदून घ्यायची. एकीचा हंडा झाला की दुसरी हंडा पुढे मांडायची. शेवटी पाणी आणायला गेलेला आपला माणूस अजून कसा आला नाही हे बघायला आई यायची किंवा आम्हाला पाठवायची. विहिरीवर गेल्यावर समजायचं भाऊंची समाजसेवा चालू आहे. त्यामुळे बाई खूप रागवायची, म्हणायची, मावा माणूस लय भोळा आहे म्हणून तुमच्या या स्वभावाचा सगळ्यांनी गैरफायदा घेतला बरं, आणि म्हणून तुम्हाला सालगडी म्हणून काम करावं लागते. कुटुंबासाठी भाऊंनी अपार कष्ट केले. त्यांच्या काळात ते शाळेतही हुशार होते. बाबांचा जन्म 1938चा, पारतंत्र्यातला. पण माझे आजोबा रामू ठकू धरणे हे सधन व्यक्ती होते. त्यांचा वस्तीत चांगलाच दरारा होता. आजोबांचं 2 बायकांचं कुटुंब होतं. आजी रेऊबाई, वडिलांची आई, आणि कलूबाई, सावत्र आई. दोघींनाही 5-5 मुलं होती. 2 मुलं आणि 3 मुली. त्यात हायगाय नव्हती. माझे बाबा सगळ्यात मोठे, त्यामुळे घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली. आजोबांचे चांगले दिवस होते तोपर्यंत बाबांचं शिक्षण झालं 6वी पर्यंत. बाबांना अजून 3 भाऊ होते. सख्खे भाऊ जयसिंग आणि सावत्र भाऊ सत्तू आणि गेन भाऊ. बहिणी सख्या बायडाबाई, कमलाबाई, नक्कलबाई, आणि सावत्र बहिणी दगडाबाई, सुंदाबाई, गिरिजाबाई. पुढे आजोबांना एवढ्या मोठ्या कुटुंबाचा भार सहन होईना, त्यामुळे भाऊंना 6वीतच शाळा सोडावी लागली. त्या काळी 7वी शिक्षण झालं की लगेच मास्तरची नोकरी लागायची. त्यांच्या बरोबरचे नारायण बेंद्रे मास्तर झाले. इतर सहकारी खात्यात नोकरीला लागले. पण भाऊ शाळेत हुशार असूनही त्यांची 7वीची संधी हुकली. ती पुढे आयुष्यभर त्यांना आणि आम्हाला छळत राहिली. घरच्या जबाबदारीमुळे शाळा सोडून दिल्यानं पुढं भाऊंचं अख्खं आयुष्यच बर्बाद झालं. फार इस्कूट झाला त्यांच्या आयुष्याचं गणितच चुकलं. सालं घालण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिला नाही. आजही तो प्रसंग आठवला तर डोळ्यातनं अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. एक निर्णय चुकला म्हणून नियती एखाद्या व्यक्तीचा आयुष्यभर सूड घेते, जन्मभर छळते. भाऊ स्वभावानं फार भोळे होते, त्यामुळे त्यांचा सर्वांनीच गैरफायदा घेतला.
प्रत्येकाकडे सामान असल्यामुळे मला कुणीही कडेवर घेत नव्हतं. उन्हाची लाही लाही झाली होती. कुणाच्याच पायात चप्पल नव्हती. चप्पल ही त्यावेळी आमच्यासाठी उमराचं फूल होतं. माझ्या अंगात जो शर्ट होता त्याचा पुढचा भाग गायब होता. त्यावर अनेक किळसवाणे घाणेरडे ओघळ होते. हातपाय मातीत मळल्यानं मध्ये मध्ये उकलले होते. त्यातून कधी कधी रक्त यायचं. मग त्याच्या भयंकर वेदना व्हायच्या. बुरकेगाव ते राहूज अंतर साधारणतः 20 ते 25 किलोमीटर होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी भयंकर कुबाभोळीची झुडपं होती. ऊन असल्यामुळं रानकिड्यांची जीवघेणी किरकिर चालू होती. रस्त्याच्या जवळपास चिटपाखरू सुद्धा नव्हतं. मी चालावं म्हणून घरच्यांनी एक शक्कल लढवली होती. मला खेळण्यातला अगदी छोटा ट्रक दिला होता. तो ट्रक माझा जीव का प्राण होता. त्याचा आनंद आत्ता असणाऱ्या 4 व्हीलरनं सुद्धा मिळत नाही. 5-10 पैशाचा असेल तो. त्या ट्रकला दोरा बांधून उन्हात अनवाणी मी चालत होतो. पाय फार भाजत होते, पण त्या परिस्थितीत सुद्धा मी चालत होतो. ती माझी बालमनाची हौस पुरवणारी छोटी ट्रक मला चालण्याची नवी उमेद देत होती. पुढे तो ट्रकच मला जगण्याची आयुष्यभर ऊर्जा देऊन गेला. तो ट्रक माझ्याकडे असल्यामुळे जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस रस्त्यानं चाललाय या आविर्भावात मी रस्ता तुडवत होतो. बाकी मला कसलंही भान नव्हतं. चालताना गुरंढोरं कोंबड्याबरोबर होत्या. ऊन फार झालं होतं. सगळ्यांना तहान लागली होती. गुरं सुद्धा तहानेनं व्याकुळ झाली होती. चालताना विहिरीवर एक मोठ चालू दिसली. मोठीला 4 बैल जुंपलेले होते. म्हातारे बैल पुढे होते. शिकाऊ खोंड मागे होती. बहुतेक खोंडांना शिकवण्यासाठी जोडलेली असावीत. बैल म्हातारे झाल्यानं खोंडरांना शिकवत होते. मला ते खूप अप्रूप वाटलं, कारण मला जनावरांचा नाद खूप होता. मोठ भरून हाळामध्ये रिचली तसं पाटातनं पाणी व्हायला लागलं. आधाशासारखं घटाघटा आम्ही पाणी प्यालो. गुरं पण पाणी प्याली. मग हळूहळू आम्ही मार्गस्थ झालो. काही ठिकाणी वस्ती दिसली की आम्ही पाणी मागायचो. पूर्वी घराबाहेर झाडाखाली रांजण ठेवलेला असायचा. पाणी पाहिजे म्हटलं की लोक तिकडं बोर्ड दाखवायचे. कुणी पुढे जा म्हणून सांगायचे. मग पुढे जाऊन पाणी मागायचं आणि पुढचा प्रवास सुरू करायचा. मजल दरमजल करत आम्ही डुबेवाडी म्हणजे राहू इथे पोहोचलो. तिथेच डुबे पाहुण्यांच्या शेजारी जागा साफ केली. दिनकर डुबे बाईचे मामा होते. डुबेवाडी आईचं आज्योळ होतं. 4-5 कुभाबळीची लाकडं उभी करून भाऊंनी कोपी तयार केली. थोडे उसाचे पाचट टाकले की झालं घर तयार. दिवसामागून दिवस जात होते. कुटुंब मोठं होतं. खाणारी सगळी चिल्ली पिल्ली होती. कमावणारे आई बाबा. त्यामुळे घरात कायम 18-20 दारिद्र्य 5वीला पुजलेलं. वर्षभर एकच कपडा. त्यामुळे कपड्याला आणि डोक्यात उवा व्हायच्या. 4 चौघात गेलं तर सारखं डोकं खाजवायला लागत होतं. जाण्याचा प्रसंग येत नव्हता, कारण आम्ही गावकुसापासनं दूर राहायचो. आमची जनावरं मारकी आणि बाईचा स्वभाव एकदम कडक. जुने कपडे पूर्ण फाटल्याशिवाय दुसरे मिळायचे नाहीत. जे आहे तेच आणि आहे तसंच घालायचं. काहीही पर्याय नसायचा. कुणी जुनी कापडं दिली तर ती घ्यायची नाहीत. आपली फाटकी असली तरी तीच गोड मानून घालायची. जे आपलंय ते आपलंय. जुनी असली तरी घालताना अजिबात लाज वाटत नसे, कारण ती जुनी असली तरी आपली आहे ही भावना मनाला वेगळीच ऊर्जा देऊन जायची. आजही कपड्यांच्या बाबतीत माझी सवय तशीच आहे. मला आजही नवीन घेतलेली कपडे घालायला ऑड वाटतं, अवघडल्यासारखं होतं. कपड्यावरून जरी माणसाचं व्यक्तिमत्व ठरत असलं तरी आपण आपला साधेपणा जपला पाहिजे हे मला तेव्हाही वाटायचं आणि आज सुद्धा वाटतं. माणसाचा पेहराव त्याची पात्रता नाही ठरवू शकत, या मताशी मी आज सुद्धा ठाम आहे. माणसाचं मोठेपण त्याचे आचार विचार, वागणं बोलणं यातून व्यक्त होतं असं मला वाटतं.
आज मी एका गावात साहेब आहे, ग्रामविकास अधिकारी आहे. पण आजही मी कपड्यांच्या बाबतीत पूर्वीसारखाच आहे. साधेपणानं राहणं पसंत करतो. यावरून घरच्यांच्यात आणि माझ्या मुलांच्यात आमचे अनेक वादही होतात. पण मी त्यांना म्हणतो की आमच्या लहानपणी वडील एक कपडा आणायचे, तो फाटेपर्यंत दुसरा मिळत नव्हता, तरी त्या काळात आम्ही कधी कुरकुर नाही केली. त्यांना सतत कपडे आणणंही शक्य नव्हतं. परिस्थितीची जाण तेव्हाही होती आणि आजही आहे. वडील मोलमजुरी करायचे. येणाऱ्या मजुरीतून कशीबशी गुजराण करायची. मग मागचे दिवस पुढं. घरी गुरं असल्यामुळे सगळे गुरांना गवत काढून आणायचे. कधी कधी मी सुद्धा गवत काढायला जात असायचो. एकदा मी बाईबरोबर पायी राहून आंबाळ्याला आलो होतो. तिथे आमच्या शेतावर ज्वारीची राखण करायची होती. 8-10 दिवस मी आणि बाई आंबाळ्याला अनोसेवाडी इथे मामांकडे राहिलो. 8 दिवसानंतर बाई म्हणाली, बाया आलेलं लय दिस झालं, पोरं वाट बघत असते ना, राहुला जायला पाहिजे बघ. तशी मी मान हलवली. मी, बाई आणि भीमा कोल्हाळ राहुला पायी निघालो. सोबत मी रानातली बाटकाची म्हणजे ज्वारीची कोवळी ताट, तर त्या बाटकाची पेंडी घेतली होती. चालण्याचं अंतर खूप होतं. सकाळी आंबाळ्याहून निघालो तर राहुलला जायला संध्याकाळ हमखास. मी तर बाटकाची पेंडी डोक्यावर घेऊन जाणार म्हणून हट्ट धरून बसलेलो. सगळ्यांनी खूप समजावलं, पण माझा बालहट्ट कमी नाही झाला. माझ्या हट्टापुढे सगळ्यांनी नमतं घेतलं आणि पेंडी डोक्यावर घेऊन मी चालायला लागलो. छोटा होतो, 5-6 वर्षांचा. पेंडी डोक्यावर घेतल्यानं डोक्याला थाळ आली. रस्त्यानं जाताना लोक कुतूहलानं माझ्याकडे बघायचे. अंबाळ्याहून सकाळी निघालो. दिवस वर आला होता. लोकांची जनावरं सोडायची वेळ झाली होती. रस्त्यानं काही जनावरं चालत होती. बिनदाव्याची ढोरं ती. माझ्या डोक्यावरची बाटकाची पेंडी बघून ती ओढायचा प्रयत्न करत होती. जनावरच ती, त्यांना कोण अडवणार. अशा प्रकारे मार्ग काढत उरळगाव पार केलं. माझी पक्की जिरलेली. अनोसेवाडी ते राहू 60-70 किलोमीटरचं अंतर होतं. पण उन्हातान्हात अनवाणी चालत जाणं म्हणजे पृथ्वीला एक फेरी मारावी असा अनुभव होता. उन्हात चालल्यानं अंगातलं पाणी घामावाटे बाहेर पडत होतं. जीव नकोसा झाला होता. त्यात माझा जीव छोटासा आणि डोक्यावर पेंडी. चालून चालून पायाचे तुकडे पडल्यासारखं व्हायचं, पण पर्याय नव्हता काही. आत्ताच्या सारखे रस्ते नव्हते. रस्ते कच्चे दगडगोट्यांचे होते. बैलगाडीचा रस्ता तो. मऊ माती बघायची आणि पाय टाकायचा. पायात चप्पल नसायचीच. उन्हामुळे पाय भाजून पायाला अक्षरशः फोड यायचे. तेव्हा आडमार्गी रस्त्यांना काहीही सोय नसायची. नद्यांना पूल नव्हते, त्यामुळे होडीचं दर्शन व्हायचं. होडीतून जाताना नदीचं पाणी बघून तिनं धारण केलेलं रौद्र रूप कित्येक दिवस मनातनं जात नसे. तेव्हा बसची सोय नसायची किंवा गाड्याही नव्हत्या. बहुतेक लोक पायी प्रवास करत होते किंवा बैलगाडीतून. त्यावेळी प्रवासाची हीच काय ती साधनं. मित्र हो, तानाजी धरणे लिखित हेलपाटा या आत्मकथनपर कादंबरीचा पहिला भाग इथेच संपला. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.